रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला भडंग करून दाखवणार आहे. तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे. हे मुरमुरे, पिठी साखर, लसूण, ही जी न सोललेलीच पण चेचून घ्यायची ही लसूण, भाजकी डाळ, मीठ, शेंगदाणे, कढीपत्ता आणि बाकी साहित्य हे मसाल्याच्या डब्यातले, म्हणजेच जिरा, मोहरी, तिखट, हळद आणि गरम मसाला येते. चला तर मग सुरुवात करूया. भडंग करायला सुरुवातीसाठी आधी मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झाले तर सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. भडंगमध्ये शेंगदाणे टाकल्यावर छान लागतात आणि त्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे, म्हणजे तळून घ्यायचे. आपण ज्याप्रमाणे पोह्यांना करतो त्याचप्रमाणे असे खरपूस तेलामध्ये परतून घ्यायचे. भडंगमध्ये शेंगदाणे खूप छान लागतात. तर इथे तुम्ही पाहू शकता थोडा थोडा कलर आपल्या शेंगदाण्यांचा सेम अशा पद्धतीने झाला पाहिजे, थोडासा लालसर. आता हे मी काढून घेते. आता ही डाळसुद्धा आपण थोडीशी तेलामधून काढून घेऊया. ही 1-2 मिनटं छान तेलात काढून घेऊ. आता ही सुद्धा सेम अशा प्रकारे भाजून घ्यायच्या. या दोन्ही गोष्टी खुसखुशीत छान लागतात हे. आता इथे लसूण मी न सोलताच टाकणार आहे, फक्त चेचून घ्यायचा आणि छान लालसर होऊन द्यायचा. अशा प्रकारे आपला लसूण लालसर करून घ्यायचा. आता तो काढून घेऊया आपण. फोडणी द्यायला सुरुवात करूया. सुरुवातीला कढीपत्ता टाकू. कढीपत्ता सुद्धा असा कुरकुरीत झाला पाहिजे. कढीपत्ता आपला छान कुरकुरीत झाला. आता मोहरी टाकूया. मोहरीचा छान तडका बसला. आपण जेवढं काही तळले ते सर्व त्यात ॲड करायचं. जेव्हा आपण मसाले ॲड करू तेव्हा गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवायची, जेणेकरून मसाले आपले जळले जाणार नाहीत. आता इथे हळद टाकते मी, गरम मसाला, लाल तिखट. आम्हाला तिखट आवडतं त्यामुळे त्या अंदाजानुसार मी इथं तिखट टाकते. आता हे हलवायचं आणि त्यातच लगेच आपण मीठ टाकून घेऊया, आपलं जेवढं भडंग आहे त्या अंदाजानुसार. आणि थोडीशी पिठी साखर. ह्या सगळ्या गोष्टी मीडियम ह्याच्यावरती केल्यावर आपले मसाले बघा तुम्ही छान तेलामध्ये शेकवायचे मीडियम फ्लेमवरती. आता आपण याच्यामध्ये भडंग ॲड करू. मुरमुरे. तर एकसारखं हे हलवायचं. एकसारखं सगळीकडे हलवून आपलं भडंग तयार झालेलं आहे. आणि गॅसवर यासाठी ठेवायचं. मुरमुरे तर आपले असे कुरमुरीत असतातच, पण गॅसवर ठेवल्यावरती अजून ते छान कुरकुरीत कडक लागतात. तुम्ही पाहू शकता इथे गॅसवर ठेवल्यामुळं काही जण डायरेक्ट फोडणी मुरमुऱ्यांमध्ये टाकतात, पण असं केलं अजून आपलं भडंग. काही जण डायरेक्ट फोडणी टाकतात, म्हणजे मुरमुऱ्यांमध्ये डायरेक्ट जी आपण फोडणी केली ती टाकतात, पण अशा केल्याने आपलं भडंग जास्त काळ टिकू शकतो. तर कशी वाटली रेसिपी माझी नक्की सांगा. आपला भडंग झालेला आहे आणि इथं मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे.
आणि खरंच भडंग खमंग आणि कुरकुरीत असा मस्त झालेला आहे। आणि मी ज्या पद्धतीने केलं आहे त्या पद्धतीने नक्की करून पहा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला झटपट होणारा हा भडंग आहे, अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।